महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पाठबळाने विशेषतः श्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या पाठी अगदी पहाडासारखे उभे राहिले. आम्हाला प्रचंड पाठबळ दिलं. महाराष्ट्रातल्या सगळ्याच लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की देवाभाऊंवर विश्वास ठेवा. आपल्या लाडक्या भावानी ही योजना बहिणींसाठी केलेली आहे आणि ती निश्चित सुरू राहील. आदिवासींचे प्रश्न सुद्धा प्रलंबित आहेत. वेठबिगारींसारखे प्रश्न अजूनही तिथे आवासून उभे आहेत. तर या सगळ्यावरतीच देवेंद्रजी खूप संवेदनशीलतेने पाहतील आणि एकूणच पालघर जिल्ह्याचा विकास करतील अशी मला खात्री आहे. वसई विधानसभेत जायंट किलर ठरलेल्या भाजप नेत्या आमदार स्नेहा दुबे पंडित सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे आपलं. वसईत लढत सोपी नव्हती, पण विजयाचं समीकरण कसं जुळून आणलं आणि ठाकूर परिवाराची दहशत कशी संपुष्टात आणली? वसईमध्ये 30-35 वर्ष वसईकरांनी फक्त दहशतवाद, गुंडगिरी, हुकुमशाही आणि एकाच स्थानिक पक्षाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आर्थिक विकास बघितलेला आहे. आणि या सर्व परिस्थितीला वसईची जनता कंटाळली होती. त्यांना सुद्धा परिवर्तन हवं होतं आणि 40 वर्षानंतर पहिल्यांदाच वसईमध्ये कमळ चिन्ह मिळालं होतं आणि महिला उमेदवारही मिळाले होते. त्यामुळे ही सगळी समीकरणं अशी जुळून आली आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस खूप मेहनत केली आणि एक जिद्द मनाशी बाळगली होती की यावेळेला परिवर्तन हे वसईमध्ये आणायचंच आहे. आणि त्यामुळे सगळ्याच वसईकर जनतेच्या पाठिंब्याने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पाठबळाने विशेषतः श्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या पाठी अगदी पहाडासारखे उभे राहिले. आम्हाला प्रचंड पाठबळ दिलं आणि त्यांच्याचमुळे हा विजय शक्य होऊ शकतो. वसई मागच्या 40 वर्षात बऱ्यापैकी मागे राहिलेले दिसते. हा बॅकलॉग तुमच्या माध्यमातून कसा भरून काढणार? आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. जेव्हा सरकार आपलं असतं आणि आमदारही त्याच सत्ता पक्षाचा असतो, त्यावेळेला कामं करणं ही सोपी जातात. बॅकअप मिळत असतो आणि मला खात्री आहे की वसईतली जी 35 वर्षामध्ये प्रलंबित राहिलेली कामं आहेत, विशेषतः नागरी समस्या खूप आहेत. तर या सगळ्या नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि वसईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारमधले सगळे मंत्री महोदय आम्हाला सहकार्य करतील आणि आम्हाला पाठबळ देतील. तुमच्या माध्यमातून एक युवा चेहरा वसईला मिळालेला आहे. अशा वेळी पुढच्या 5 वर्षांसाठी या मतदारसंघाकरता तुमचं व्हिजन काय असणार? वसईमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. 35 वर्षामध्ये जसं आपण म्हणालो तसं. पाणी, रस्ते, अंडरग्राऊंड वीज, त्यानंतर हॉस्पिटल, आरोग्य, शाळा अशा मूलभूत सुविधांचा अभाव तिथे खूप आहे. तर ह्या सगळ्या आधी मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पुरवणं आणि त्यानंतर वसईला खूप डोंगरी भाग आहे, किनारपट्टी आहे. तर असा सगळा हरित पट्ट्याने नटलेली वसई आहे. तर त्याचा पर्यावरणाचा विकास वसईमध्ये आपला पर्यटनाचा विकास वसईमध्ये करणं आणि त्यासोबत मच्छीमार समाज खूप मोठ्या संख्येने आहे. शेतीचा व्यवसाय तिथे होतो. तर या सगळ्याच गोष्टींचा विकास तिथे झाला पाहिजे आणि तीर्थक्षेत्र वसईमध्ये सर्व धर्मीय तीर्थक्षेत्र आहेत. निर्मळचं खूप जुनं तीर्थक्षेत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे. तिथला तलाव आहे. वसईचा किल्ला आहे, अर्नाळ्याचा किल्ला आहे. त्यानंतर खूप चर्चेस आहेत सुंदर सुंदर. तर या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, ज्या निमित्ताने तिथल्या स्थानिकांना तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तुमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पालघर जिल्हा आणि कोकणासाठी त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? कोकणाला मी म्हणाली तशी जशी वसईला किनारपट्टी लाभलेली आहे, तशी पूर्णच कोकण पट्ट्यामध्ये आपली मोठी किनारपट्टी आहे. तिथे मच्छीमारांचे प्रश्न खूप आहेत आणि पर्यटनाचा विकास हा जर झाला पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये, तर खूप सुंदर असा ह्या पट्ट्याचा विकास होऊ शकतो. वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या आहेत, राज्य शासनाच्या आहेत. त्या सगळ्या जर तिथे अंमलात आणल्या, तर मला असं वाटतं पालघरचा विकास होऊ शकतो. पालघर हा नेहमी दुर्लक्षित राहिलेला जिल्हा आहे. आदिवासी बहुल जिल्हा आहे. तिथे खूप आदिवासींचे प्रश्न सुद्धा प्रलंबित आहेत. वेठबिगारींसारखे प्रश्न अजूनही तिथे आवासून उभे आहेत. तर या सगळ्यावरतीच देवेंद्रजी खूप संवेदनशीलतेने पाहतील आणि एकूणच पालघर जिल्ह्याचा विकास करतील अशी मला खात्री आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जनतेमध्ये प्रचंड संभ्रम आहे. ही योजना बंद केली जाईल असा दावा विरोधक करतायत. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर बंद करायची असती योजना, तर जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या 1500 रुपयाचे 2100 रुपये केले नसते. त्याच्यामुळे मला एक विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वावर आणि सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर, की ते जे सांगतात, बोलतात, जे वचनं देतात जनतेला ती पूर्ण करतात. आणि त्यामुळे मला असं महाराष्ट्रातल्या सगळ्याच लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, की देवाभाऊंवर विश्वास ठेवा. आपल्या लाडक्या भावानी ही योजना बहिणींसाठी केलेली आहे आणि ती निश्चित सुरू राहील. उलट 1500 रुपयांचे आता 2100 रुपये होणार आहेत. त्यामुळे कोणताही मनात संभ्रम ठेवू नका. ही योजना कायम सुरू राहील. धन्यवाद ताई, महा MTBशी संवाद साधल्याबद्दल. तर ह्या होत्या भाजपच्या आमदार
स्नेहा दुबे पंडित. कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार, महा MTV, नागपूर.